अरे मृणाल, अरे इकडे कुठं तू किचन मध्ये कुठं तुझं सेटअप घेऊन काय आज काय इथं मोटिवेशन देणार आहेस का? आजचा व्हिडिओ थेट किचन मधून आहे अच्छा, म्हणजे आणि आता तू काय थेट किचन मधून थेट जिभेच्या चोचल्यांपर्यंत आहे. म्हणजे काय आता काय तू लोकांचे मन काय पोटातून जिंकणार आहेस का? आजचा व्हिडिओ म्हणजे खूप वेगळा आगळा आहे, जो की माझ्या आजीपासून म्हणजे माझ्या आजीकडून, माझ्या नानीकडून माझ्या आईकडे आलेला आहे, आईकडून माझ्या बहिणीकडे आलेला आहे, बहिणीकडून आता मी घेतला आणि माझ्याकडून आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तुम्ही कोणाकोणापर्यंत पोहोचवता आपण बघूच या. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन चॅनलने आता नवीन व्हिडिओ आहे, चॅनल आता जुनं झालेलं आहे. सो आजचा विषय असा आहे, विषय म्हणण्यापेक्षा आजचा व्हिडिओ हा जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठीचा पारंपरिक चालत आलेली आहे, आजीकडून, आईकडून, बहिणीकडून, मग माझ्याकडे, मग तुमच्याकडून कोणाकडे जाते ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण रेसिपी खूप सुंदर आहे. खमंग रेसिपी म्हणजे मोदकाची झणझणीत भाजी. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मोदकाची भाजी आणि झणझणीत, मोदक तर गोड असतो. नाही, आजचा मोदक हा तिखट आहे, तिखट आणि टेस्टी लाजवाब आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, कारण भूक खूप जोराची लागलेली आहे, कारण पदार्थ मेनूच तसा आहे, कंट्रोल न करण्यासारखा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू, रेसिपीला सुरुवात पहिले सगळ्यात आधी काय काय त्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते मी सांगते. सगळ्यात महत्वाचा म्हणजे लसूण. सगळ्यात महत्वाचा लसूण आहे, तो जास्तीत जास्त लसूण घ्यायचा. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, त्यानंतर खोबरं लागणार आहे आणि ते खोबरं किसून घ्यावं लागणार आहे. सो हे एक वेगळा पार्ट झालेला आहे. त्यानंतर कच्चे शेंगदाणे थोडेसे भाजलेले, डोंट माइंड, कच्चे शेंगदाणे, कच्चा कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, दगडी फूल, धने, कोथिंबीर, लवंग, हा एक वेगळा पार्ट आहे. आणि दुसरा, हे सगळे मसाले जे आहेत हे फोडणीसाठी हळद, धना पावडर, मोहरी, जिरे, तिखट, काळा मसाला हा तुम्ही ऑप्शन मध्ये टाकायचा असेल तर टाकू शकता, अन्यथा गरज नाहीये. आणि कोथिंबीर. आणि सगळ्यात मेन म्हणजे जो की मोदक बनवण्यासाठी ते आहे बेसन, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. हे पूर्ण इन्ग्रेडियंट्स वापरून आपण आता आपण बनवणार आहे मोदकाची भाजी, झणझणीत मोदकाची भाजी. तो चलिए शुरू करते हैं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर तिखट तुम्ही ऑप्शन मध्ये टाकू शकता, तुम्हाला टाकायचं तर थोडंसं टेस्टसाठी टाकू शकता. आणि याला मस्तपैकी भिजवून घ्यायचं आहे आपल्या पोळीच्या पिठाप्रमाणे. याचा मस्तपैकी गोळा करून घ्यायचा आहे छान असा. आता हे जे पीठ आहे ते मस्तपैकी भिजवून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो लसूण आहे तो एकदम बारीक बारीक चॉप करायचंय त्याला. त्यानंतर खोबरं किसून घ्यायचंय. त्यानंतर खोबरं लसूण चॉप केलेला आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. या भाजीचं मेन इन्ग्रेडियंट्स लसूणच आहे. आणि त्याबरोबर तुम्ही खसखस पण वापरू शकता, पण मी नाही वापरलेला. आणि लसूण सगळ्यात जास्त म्हणजे खूप बारीक करायचा, जो की फुटला नाही पाहिजे. एकदम चॉप स्क्वेअर करायचे त्याचे. जेवढा बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता. सो हे मोदकाचं मिश्रण रेडी झालेलं आहे. लसूण, खोबरं मस्तपैकी बारीक किसलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट. तर हे मस्त सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचंय. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, म्हणजे हे मोदकाचं सारण रेडी आहे. ओके, सो मोदकाचं सारण रेडी झालेलं आहे अशा प्रकारे. त्याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आणि विशेष म्हणजे ह्या भाजीची खासियत अशी आहे की यात सगळे जे मसाले आहेत, जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते कच्चे वापरायचे, म्हणजे त्याला भाजायचं नाहीये, फ्राय करायचं नाहीये. सो सगळं कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे, हे सगळे मसाले एकदा मस्त मिक्सर मधून तसेच काढून घ्यायचे आणि त्यानंतर जास्त परतून घ्यायचे तेलामध्ये.
जास्त तेलात नाही, पण जास्त वेळ परतून घ्यायचं, म्हणजे असं मस्त रेड रेड त्याचा कलर होईपर्यंत, म्हणजे भाजी कशी मस्त चवदार लागेल. भर भर सो कच्चा मसाला आपला रेडी झालेला आहे मस्त असा बारीक करून. आता मोदकाची तयारी करून घेऊ. तुम्ही असे छोटे छोटे गोळे त्याचे बनवू शकता. एक तर तुम्ही हातावर पण बनवू शकता किंवा पोळपाटावरती पण लाटून तुम्ही मोदक बनवू शकता. पोळपाटावर लाटून म्हणजे मी तुम्हाला दाखवते. छोटे छोटे हे करून शेवटचा मोदक आहे. ऑलमोस्ट डन झालेला आहे. ये ब्लॉगिंग की वजह से मेरे मुंह में हिंदी आ रही है. तर मोदक तर बनलेले आहे. आता मस्तपैकी फोडणी देऊ आणि झणझणीत आपली भाजी अशी बनवू, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. खूप 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 पोटात कावळे ओढू लागलेत. तर चला आता मोदक तर बनलेले. कढई मस्त गरम होऊ द्यायची. सो कढई गरम झाल्यानंतर मस्त तेल गरम होऊ द्यायचं. तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जो आपला कच्चा मसाला आहे, जो की कांदा सगळं सगळं जे काही घेतलेले आपण कच्चा, तो छान असा परतू द्यायचा लाल होईपर्यंत. तो लाल झाल्यानंतर मग आपले जे मसाले आहेत, तिखट, हळद, धना पावडर, तुम्हाला जो मसाला वापरायचा तुम्ही तो वापरून मग परत परतून घेऊ शकता. सो तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल अजून गरम झालेलं नाहीये. कच्चा मसाला, वाव, मसाला जास्त परतण्याचं कारण कच्चा मसाला आहे. जर कच्चा मसाला तुम्ही चांगला नाही परतला तर त्याचा वास येऊ शकतो. हे बघा, लाल होईपर्यंत आपण मस्त परतून घेतोय. तिखट, हळद आणि धना पावडर तुम्ही यात पण अगोदर टाकू शकता तेलामध्ये, किंवा मग तुम्ही नंतर पण त्याची फोडणी देऊ शकता. तर मी याला अगोदर परतून घेतलंय कच्चा मसाला, आणि मग तिखटाची फोडणी देते, जेणेकरून तरी पण येईल. परत हा मसाला छान परतू द्यायचा आहे मस्त तिखट मध्ये. मसाला मस्त परतून झालेला आहे. त्यात आता पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि पाणी खूप जास्त टाकायचं. जास्त म्हणजे ती भाजी ऑलरेडी घट्ट होती. घट्ट रस्सा ठेवायचा नाहीये तिचा. जर घट्ट ठेवला तर ती आणखीन घट्ट होईल. त्याच्यामुळे रस्सा हा एकदम पातळ असला पाहिजे, कारण हे डाळीचं जे आहे पीठ, त्या पिठामुळे त्याला घट्टपणा ऑलरेडी येतो. जो रस्सा तुम्हाला ठेवायचा आहे तो जास्त पातळ ठेवा, म्हणजे प्रमाण बरोबर होऊन जाईल. झाला ना लाल, मस्त मस्त लाल परतून झालेला. आता पाणी टाकू. जेवढी पातळ ठेवता येईल भाजी तुम्ही रस्सा तसा ठेवू शकता, कारण तो नंतर ऑटोमॅटिक घट्ट होतीच. छान अशी उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर मोदक त्यात टाकायचे. उकळी जर नसेल आली आणि तुम्ही मोदक टाकले तर त्याचा पूर्ण असा चिखल होऊ शकतो. सो उकळी आल्यानंतर
स्वाहा. मोदकला मस्तपैकी उकळत्या रस्स्यामध्ये सोडून द्यायचं. मोदक छानपैकी शिजू द्यायचे. मस्त अशी उकळी आलेली आहे. मोदक पण शिजलाय आपला छानपैकी. खमंग अशी आपली मोदकाची भाजी रेडी झालेली आहे. खूप छान वास येतोय आणि वासाने खूप जास्त भूक लागलेली आहे. तर चला मंडळी, तुम्ही पण ट्राय करून बघा. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय ते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. आणि व्हिडिओ रेसिपी बनवल्यानंतर ती कशी झाली ती पण कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. तर मी मृणाल चौधरी रजा घेते. नमस्कार.